पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये नोकरीचं आमिष दाखवत एका तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। चांगल्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवत एका तरुणीला पुणे जिल्ह्यातील शिरूरमधील एका लॉजिंगमध्ये नेण्यात आलं। तिथे तिला नशेचा पदार्थ देऊन सलग 3 दिवस 7 जणांनी तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे। या प्रकरणी शिरूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 7 जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी कट रचून एका तरुणीचा विश्वास संपादित केला। तिला आकर्षक पगाराची नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं। या आमिषाला बळी पडून तिला एका 4 चाकी कारमधून शिरूर शहरातील एका लॉजवर नेण्यात आलं। लॉजिंगवर पोहोचल्यावर आरोपींनी तिला एक संशयास्पद पांढऱ्या रंगाची नशायुक्त पावडर जबरदस्तीनं खाऊ घातली। या नशेत तरुणीची प्रकृती खालावल्यानंतर 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या सलग 3 दिवसांच्या कालावधीत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला। या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण शिरूर परिसरात संताप व्यक्त होतोय। संबंधित तरुणीनं हिंमत दाखवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर शिरूर पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत तपासाची चक्र वेगानं फिरवली। पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नकाते हे या गुन्ह्याचा अधिक तपास करतायत। तर या प्रकरणी एक आरोपी शिरूर तर 4 श्रीगोंदा तालुक्यातील असून 2 जण पारनेर तालुक्यातील आहे। सर्व संशयित आरोपी सध्या फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथकं रवाना करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।